ज्या लाडक्या बहिणींची केवायसी करायची बाकी होती त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण केवायसी करण्याच्या तारखेत मुदतवाढ झालेली आहे. तसेच ज्या महिलांचे पती हयात नाही, वडील हयात नाही, एकल महिला आहेत किंवा घटस्फोटित महिला आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो करून टाका. असेच कामाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मुदतवाढ बद्दलची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरती पोस्ट करून सांगितलेले आहे. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. ते सांगता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ई केवायसी मुदतवाढ झालेली आहे आणि त्यापूर्वी मी 13 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता. ती क्लिप एकदा नक्की ऐका. जर का महिला व बालविकास विभागामधून कोणी हा व्हिडिओ पाहत असेल तर 31 डिसेंबर पर्यंत केवायसी करण्याच्या तारखेत तुम्ही मुदतवाढ केली पाहिजे, कारण वेबसाईट चालत नाही आणि खूप साऱ्या लाडक्या बहिणी केवायसी करण्याच्या राहिलेल्या आहेत. तुम्ही ऐकलंच असेल, त्यात मी सांगितलेलं आहे की खूप साऱ्या लाडक्या बहिणींना केवायसी करताना प्रॉब्लेम येत आहे. कोणाची वेबसाईट चालत नाहीये, तर कोणाचे वडील हयात नाही, पती हयात नाही, घटस्फोटित महिला आहेत, एकल महिला आहेत, तर यांनी केवायसी कशी करायची आणि प्रॉब्लेम येत आहेत. त्यामुळे 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ झाली पाहिजे, हे तुम्ही ऐकलंच असेल. आणि तेच माझं ऐकलं की यांनी निर्णय घेतला तो मला माहित नाही, परंतु काय निर्णय घेतला तो पाहूया. तर तुम्हाला माहितीच आहे, या केवायसी करण्याची जी शेवटची तारीख होती ती होती 18 नोव्हेंबर 2025, परंतु आता याच्यात मुदतवाढ करून ही तारीख आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे आता शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे आणि तोपर्यंत तुम्ही आरामाने तुमची केवायसी करू शकता. तसेच याबद्दल पण सांगितलेलं आहे, ज्या महिला चे वडील व पती हयात नाही आहेत, ज्या घटस्फोटित महिला आहेत, तर त्यांनी त्यांची स्वतःची केवायसी करून घ्यायची आहे. तसेच त्यांनी सांगितलेलं आहे, ज्यांचे पती किंवा वडील हयात नाही आहेत तर त्यांनी त्यांचा अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, ज्या महिला घटस्फोटित असतील तर त्यांनी घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत जिल्ह्यातील महिला व बालविकास विभाग अधिकाऱ्यांकडे जमा करायची आहे. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक लाडकी बहीण जी ही पात्र आहे तर त्यांना केवायसी करण्याचा उद्देश त्यांनी इथे केलेला आहे. त्याचबरोबर येथे खाली बॅनर त्यांनी टाकलेला आहे त्या पोस्टमध्ये, आणि ते सांगतात की विधवा, एकल, घटस्फोटित महिला तसेच ज्या महिलांचे वडील व पती हयात नाही अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत वेबसाईटमध्ये. म्हणजे वेबसाईटमध्ये नवीन ऑप्शन येतील. मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे, ज्या महिलांची केवायसी बाकी असेल, ज्यांचे पती हयात नाही, वडील हयात नाही आणि घटस्फोटित महिला असतील किंवा एकल महिला असतील, त्यांना ऑप्शन येईल आणि त्या प्रकारे तुम्हाला केवायसी करावी लागेल. आता केवायसी करण्याचे जे नवीन ऑप्शन येतील तेव्हा आपण केवायसी नवीन पद्धतीने कशी करायची तो व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून ठेवा. आणि ही नवीन पद्धत कोणासाठी असेल? फक्त ज्यांचे वडील हयात नाही, पती हयात नाही, घटस्फोटित महिला आहेत किंवा एकल महिला आहेत, त्यांच्यासाठी ही नवीन प्रोसेस असेल. ज्यांची याआधी केवायसी झालेली आहे त्यांनी काहीच करायचं नाहीये. म्हणजे ज्यांचे पती आहेत, वडील आहेत आणि त्यांनी व्यवस्थितरित्या केवायसी केलेली आहे त्यांना काहीच करण्याचं काम नाही. परंतु ज्यांचे पती नाहीत, वडील नाहीत, घटस्फोटित महिला आहेत, एकल महिला आहेत, तर त्यांना हे जे नवीन ऑप्शन ऍड केले जातील त्या पद्धतीने त्यांनी केवायसी करायची आहे. आता 31 डिसेंबर शेवटची तारीख आहे. व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. काही शंका असेल तर कमेंट्स करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू असेल एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय कांदेश.